वापस आले, खरवंडीमध्ये आले, स्वागत झालं. बाबांना सांगितलं इथून धौम्य ऋषींचा गड आहे, तुम्ही इथं स्वतःचा गड निर्माण करू शकता. भव्य दिव्य गडाची उभारणी बाबांनी प्रारंभ केला. ऐका काय चरित्र भगवान बाबांचं गोड असेल, सिद्ध होते, काय ताकद होती भगवान बाबांमध्ये. गडाचं काम सुरू झालं, ओऱ्याचं काम सुरू झालं, पांडुरंगाचं मंदिर बांधायचंय. दगड कुठून आणायचा? राजुरी, नवगण राजुरी म्हणून गाव आहे, त्या नवगण राजुरीवरून त्या राजाबाईच्या घाटामधून दगड आणायचा. सूचना यायला लागल्या बाबांकडे, बाबा इतके दगड जड आहेत, इतके दगड जड आहेत की ते उचलणं आम्हाला 10 लोकांना अवघड होते. भगवान बाबा म्हटले एवढा अवघड होतंय का, चला मी येतो. स्वतः तांगा चुकून भगवान बाबा त्या घाटामध्ये गेले आणि ज्या घाटामध्ये गेले बरे मोठमोठ्या शिळा पडलेल्या होत्या. काय ताकद असेल संतांच्या हातामध्ये, काय भगवान बाबाच्या स्पर्शामध्ये ताकद होती. त्या दगडावरती भगवान बाबाने थाप मारायची, हात द्यायचा, थाप मारायची आणि थाप देऊन सांगायचं दगडा चल गडावरती जायचंय, धौम्य ऋषींच्या गडावरती. 10 लोकांना उचलणार तो दगड 4-4 लोक उचलून गाडीमध्ये ठेवत होते. काय बाबांच्या स्पर्शामध्ये